थायरॉइड डिसऑर्डर आणि आयुर्वेद ह्या विषयावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. आजकाल बघतोय आपण की थायरॉइड खूप अर्ली डिटेक्ट होतंय. मेल फिमेल दोघांमध्ये सुद्धा डिटेक्शनचे रेट्स वाढलेले आहेत थायरॉइड. तर हे काय आहे प्रकरण आणि आयुर्वेदामध्ये याचा कसा विचार केला जातो याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर, आयुर्वेद लाईफस्टाईल कोच. माझं क्लिनिक आहे मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे. थायरॉइड मेनली समजून घेऊ आपण की थायरॉइड प्रकरण काय आहे. तर थायरॉइड ग्लँड नावाची एक ग्लँड आहे आपल्या शरीरात, जी की इथे गळ्याच्या इथे असते. ही जी ग्लँड आहे ही हॉर्मोन्स सिक्रेट करते. हे जे हॉर्मोन्स आहेत ते मेनली मेटाबॉलिझम कंट्रोल करत असतात, आपले मूड्स कंट्रोल करत असतात, आपल्या शरीराची एनर्जी कंट्रोल करत असतात. तर असे हे हार्मोन्स जे आहेत ते ही ग्लँड सिक्रेट करते आणि ज्या वेळेला ही ग्लँड हे जे सिक्रेट्स आहेत ते कमी किंवा जास्त प्रमाणात करायला लागते तर त्यावेळेला मग हे डिसऑर्डर चालू होतात. तर मग त्याचे पुन्हा दोन प्रकार होतात. जर का कमी सिक्रेट करायला लागली तर त्याला म्हणतात हायपोथायरॉइडिझम आणि जर का जास्त सिक्रेट व्हायला लागले हे हॉर्मोन जे आहेत तर त्याला म्हणतात हायपरथायरॉइडिझम. तर यातलं जे हायपोथायरॉइडिझम आहेत म्हणजेच कमी सिक्रेशन होणं हे मोस्ट कॉमनली बघण्यात येतं. यामध्ये वजन वाढणं, केस गळणं, पिरियड्स इरेग्युलर होणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्यानंतर एक प्रकारे डलनेस येणं, काम करायची इच्छा नसणं, ह्या गोष्टी दिसायला लागतात. आणि दुसरं जी गोष्ट आहे हायपर थायरॉइडिझम, तर ह्यामध्ये अँझायटी होणं खूप जास्त, चिडचिड वाढणं, वजन झपाट्याने कमी होणं, पाल्पिटेशन वाढणं ह्या गोष्टी याच्यामध्ये दिसायला लागतात. बऱ्याचदा शरीरातील उष्णता वाढलेली दिसून येते. तर हे जे दोन वेगवेगळे प्रकार आहेत हे कॉमनली आढळतात. त्यातल्या त्यात पण हायपोथायरॉइडिझम हे मोस्ट कॉमनली असतं. वजन वाढणं हे जे लक्षण आहे हे बऱ्याचदा बऱ्याच फिमेल्समध्ये दिसून येतं. तर आयुर्वेदामध्ये ह्याचा कसा विचार केला जातो, तर आयुर्वेदानुसार थायरॉइड ही मेटाबॉलिझमशी रिलेटेड ग्लँड आहे, बरोबर. तर आयुर्वेद ज्यावेळी विचार करतं तर त्यावेळेला अग्निमांद्य आणि वात आणि कफ दोष यांच्यामुळे होणारा स्त्रोतरोध म्हणजेच कुठेतरी काहीतरी ब्लॉकेजेस होणं, अशा दृष्टीने आयुर्वेदामध्ये ह्या थायरॉइडचा विचार केलेला आहे. तर ज्यावेळेला अग्निमंद होतो, डायजेशन डिस्टर्ब होतं, त्यावेळेला अनावश्यक टॉक्झिन शरीरामध्ये क्रिएट व्हायला लागतात आणि त्यामुळे सुद्धा एक्सेसिव्ह वेट गेन व्हायला लागतं आणि हे जे लक्षण आहे ते आपल्या ह्या थायरॉइडची एक साधर्म्य ठरतं. तर हे का होतं, तर पहिली गोष्ट म्हणजे चुकीची लाईफस्टाईल जी आहे ती सगळ्यात मोठी. कुठल्याही प्रकारचा हार्मोनल डिसीजेस असेल तर त्याला कारणीभूत ही चुकीची लाईफस्टाईल असते. चुकीचं खाणं, चुकीच्या वेळी खाणं, झोपेची क्वालिटी जी आहे ती चुकीची असणं, झोपेच्या वेळा चुकीच्या असणं, जेवणाच्या वेळा चुकीच्या असणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. त्यानंतर विहार म्हणजे तुमचं डेली प्रवास होणं किंवा कमी होणं, शरीराची हालचाल न होणं, सेडेंटरी लाईफस्टाईल होणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर मेंटल स्ट्रेस, मानसिक जो तणाव आहे तो सुद्धा थायरॉइड ग्लँडचे डिसऑर्डर्स होण्यासाठी खूप कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी वारंवार घडत असतात त्यावेळेला म्हणजे बऱ्याचदा ज्यावेळेला मेटाबॉलिझम सप्रेस होईल अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज घडत राहतात त्यावेळेला त्याचं कन्व्हर्जन हायपोथायरॉइडिझममध्ये होतं. आणि जेव्हा हायपर ऍक्टिव्ह लाईफस्टाईल असते त्यावेळेला बऱ्याचदा हायपरथायरॉइड होताना दिसून येतं. त्यामुळे हे जे हॉर्मोनल डिसीजेस असतात किंवा कुठल्या ना कुठल्या ग्लँड्स रिलेटेड डिसीज असतात ह्याची मुळं ही मोस्टली आपल्या लाईफस्टाईलमध्ये असतात. तर हे जर करेक्शन करायचं असेल आपल्याला तर काय काय उपाय करता येऊ शकतात. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली लाईफस्टाईल आहे ती करेक्ट करणं. आपली दिनचर्या, ऋतुचर्या, आपलं खाणं जे आहे ते व्यवस्थित करणं खूप महत्त्वाचं आहे. तर दिनचर्येमध्ये तुम्ही सकाळी लवकर उठणं, त्याच्यानंतर जे रिच्युअल्स आहेत, मॉर्निंग रिच्युअल झाल्यानंतर दात घासून टंग क्लीन करणं, नस्य करणं, गंडूश करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या रुटीनली होणं गरजेचं आहे. त्यातलं पण महत्त्वाचं खूप म्हणजे नस्य. तर नस्य ही जी ऍक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये नाकामध्ये तेल किंवा तूप सोडलं जातं, तर ही नासा ही शिरसोद्वारम म्हणलेलं आहे. म्हणजेच नाकामधून जे आपण औषध सोडतो ते डायरेक्टली ब्रेनपर्यंत पोहोचतं आणि ब्रेनमध्ये आपली जी पिच्युटरी ग्लँड आहे ती ग्लँड शरीरातील इतर ग्लँड्सचं कंट्रोल करत असते. म्हणजेच ती ग्लँड आपल्या थायरॉइड ग्लँडचं सुद्धा कंट्रोल करत असते. म्हणून ज्यावेळी आपण नस्य करतो त्यावेळेला ही पिच्युटरी ग्लँड ऍक्टिव्हेट होते, स्टिम्युलेट होते आणि त्यानंतर पुढच्या ग्लँडला म्हणजेच थायरॉइड ग्लँडसाठीचं जे वर्किंग आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी
तिथून सिग्नल आपल्याला मिळू शकतात. म्हणूनच हिन्नस्य ही जी क्रिया आहे ती कुठल्याही प्रकारचे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस करेक्ट करण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल बजावताना दिसते. त्यानंतर अभ्यंग करणं, डेली अभ्यंग करणं हे सुद्धा नर्वस स्टिम्युलेशनसाठी खूप छान आहे. त्याचबरोबर हॉर्मोन्स, बऱ्याचदा स्ट्रेस होतो, चिडचिड होते, अँक्झायटी होते, ह्यासारख्या ज्या मानसिक गोष्टी आहेत ह्या कमी करण्यासाठी अभ्यंगाचा खूप चांगल्या प्रकारे वापर होताना दिसतो. त्यानंतर मेनली थायरॉइडचे जे ग्लँड आहे ही मेटाबॉलिझमशी रिलेटेड आहे, अग्नीशी रिलेशन आहे याचं. आणि म्हणूनच जेवढं आपण आपल्या आहारावरती कॉन्सन्ट्रेशन करू, जेवणाच्या रुटीन व्यवस्थित करू, जेवणाची वेळ जी आहे जेव्हा भूक लागेल तेव्हाच जेवणं आणि त्यातल्या त्यात सकाळी साधारण 12च्या आतमध्ये लंच कंप्लीट होणं आणि रात्री 7च्या आधी आपला डिनर कंप्लीट होणं, हे जरी आपण रुटीनली फॉलो करायला लागलो तरी सुद्धा आपली थायरॉइड ग्लँड नॉर्मल काम करायला लागू शकते. कारण जेवणाच्या वेळा जर व्यवस्थित असतील तर जेवणासाठी पचवण्यासाठीचे जे ऍसिड्स आहेत ते वेळेवर सिक्रेट व्हायला लागतील आणि जेवणाचं डायजेशन व्यवस्थित होईल, आम तयार होणार नाही, टॉक्झिन्स तयार होणार नाही, त्यामुळे ब्लॉकेजेस क्रिएट होणार नाहीत आणि जे काही हॉर्मोन्सचं सिक्रिशन आहे किंवा त्यांचं जे वहन आहे ते सुरळीत प्रकारे पार पडू शकतं. आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा तुम्ही फक्त जेवणाच्या वेळा व्यवस्थित केल्यात आणि जेवणामध्ये जे खाताय पदार्थ ते सुद्धा थोडेसे माइंडफुली सिलेक्ट केलेत तरी सुद्धा तुमचं एक्सेसिव्ह वाढलेलं वजन कमी होऊ शकतं, तुमचे हॉर्मोन्सचे जे लेवल्स आहेत ते नॉर्मल येताना दिसू शकतात. तर हे कुठले पदार्थ आहेत, तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सोयाबीनयुक्त जे आहार आहे तर ते थायरॉइड हॉर्मोन्स जे आहेत तर त्याला ब्लॉक करतात. तर पर्पजफुली असे पदार्थ जे आहेत ते आपल्या आहारातून स्किप करायचे आहेत, ते आहारामध्ये घ्यायचे नाही. त्याऐवजी ताजं बनवलेलं अन्न, स्निग्ध आहार म्हणजेच त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात तेल आणि तुपाचा वापर केलेला असणं आवश्यक आहे. कारण तूप हे अग्नी प्रदीपक सांगितलेलं आहे. अग्नी चांगला करण्यासाठी जेवणामध्ये थोडंसं घरी बनवलेलं साजूक गाईचं तूप असलं तर ते खूप छान ॲक्शन घेताना दिसतं. त्यामुळे वजन कमी करायचं म्हणून तूप बंद करण्यापेक्षा योग्य मात्रेमध्ये साजूक गाईचं तूप जर तुम्ही घेतलं तर ते मेटाबॉलिझम वाढवेल, अग्नी चांगला करेल, पचन सुधारेल आणि मग तुमचं वजन हे आटोक्यात येईल. एक्सेसिव्ह फॅट जे आहेत ते कमी करायला मदत करेल. तर अशा प्रकारे आहाराचं नियोजन, त्यानंतर स्ट्रेस लेवल जी आहे ती मॅनेज करणं, हॉर्मोन्स हे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर ज्याला म्हटलं जातं की ज्यांचा मनाशी आणि शरीराशी डायरेक्ट संबंध आहे. तर अशामध्ये थायरॉइडचे जे आपण डिसिजेस बोलतोय की हायपरथायरॉइडिझम ह्यांचा खूप संबंध येतो. त्यामुळे स्ट्रेस लेवल मॅनेज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर ही स्ट्रेस लेवल मॅनेज करण्यासाठी मग वेगवेगळ्या ज्या टेक्निक्स आहेत तर त्याच्यामध्ये मेडिटेशन येतं किंवा नाडीशुद्धी प्राणायाम येतं, ज्यालाच अनुलोम विलोम प्राणायाम म्हणतात. भ्रामरी जे सांगितलेलं प्राणायाम आहे ते प्राणायाम करणं. त्याचबरोबर जर्नलिंग करणं, सेल्फ रिफ्लेक्शन ज्याला म्हणतात की तुमचं दिवसभरामध्ये तुम्ही काय केलं, काय तुमच्यासोबत घडलं वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही फक्त जर्नलिंग करायला रोजच्या रोज सुरुवात केलं तर तुम्ही तुमच्या चुका टाळू शकता आणि योग्य गोष्टींवरती फोकस करू शकता. ते सुद्धा तुमच्या मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल करताना दिसतं. त्यानंतर ध्यान जे आहे तर त्याला ज्योती ध्यान किंवा त्राटक ध्यान जे म्हणतो ते सुद्धा केलं तरी सुद्धा तुमचा फोकस क्लिअर होतो आणि इतर आजूबाजूचा जो क्लटर आहे मानसिक तो कमी करायला ह्यामुळे मदत होते. तर ह्या काही टेक्निक्स आहेत ज्या यूज करून आपण स्ट्रेस लेवल जी आहे ती कमी करू शकतो. त्याचबरोबर झोपेचा जो पॅटर्न आहे तोही खूप महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की लेट नाईट जागरण करण्यामुळे मग पुढं झोप कंप्लीट होत नाही, बॉडी रिसेट व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे सुद्धा मग हा हार्मोन्सचा गुंता तयार होऊन जातो. त्यामुळे शक्यतो जर का तुमचं जेवण संध्याकाळी 7च्या आत झालं तर तुम्ही 10 वाजता झोपायला अगदी रिकामे असता. मोस्टली स्क्रीन, नेटफ्लिक्स या गोष्टी ज्या आहेत त्या प्रमाणात ठेवणं हे खूप गरजेचे आहे, काळाची गरज आहे. कारण तुम्ही जितका स्क्रोल करत राहाल तितका कंटेंट नवीन तुम्हाला सतत दिसत राहणार आहे. तो कधीही संपणार नाहीये, त्याला काही एंड नाहीये. त्यामुळे किती प्रमाणात वापरायचं हे तुमच्या हातात आहे. हे थोडंसं तुम्ही माइंडफुली केलं तरी सुद्धा स्क्रीन टाईम कमी केला, झोपेच्या वेळेला डिजिटल डिटॉक्स म्हणजे आजूबाजूला हाताच्या काय म्हणतात परिघाच्या बाहेर कुठेतरी लांब तुमचं मोबाईल डिव्हाइसेस वगैरे ठेवलेत तर तुम्ही आणि झोपेसाठी पण वेगवेगळ्या ज्या टेक्निक्स आहेत त्यांचा वापर केलात, थोडंसं एन्व्हायरमेंट क्रिएशन म्हणा किंवा थोडासा सूदिंग झोप येण्यासारखे असे जे हे असतात अत्तर वगैरे असतात किंवा मेणबत्त्या मिळतात, तर अशा गोष्टी ज्या आहेत यांचा वापर केला, म्युझिकचा वापर केलात तरी सुद्धा तुम्ही शांत झोपू शकता आणि ह्या गोष्टी तुमच्या हॉर्मोन रिसेटसाठी खूप छान प्रकारे मदत करताना दिसतात. त्याचबरोबर योगासनांमध्येच पश्चिमोत्तानासन आहे, त्याचबरोबर तुमचं जे बंद आहेत तर त्याच्यामध्ये घशाच्या इथला जो बंद असतो
तो बंध बांधणे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर भुजंगासन आहे, जिथे या पार्टमध्ये ज्या पार्टमध्ये ती ग्लँड लोकेटेड आहे त्या पार्टवरती ज्या ज्या आसनांमध्ये स्ट्रेच आपल्याला मिळतो ती आसनं योगासनांमधली केली तरी सुद्धा खूप छान फायदा होताना दिसतो. अशा प्रकारे तुम्ही थोडे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केलेत आणि मग तुम्ही पुढे जाऊन आयुर्वेदामध्ये असे काही छान औषधी आहेत, जसं की कांचनार्क गुळ आहे, इतरही काही औषध आहेत जी थायरॉइड ग्लँडचं जे फंक्शनिंग आहे ते व्यवस्थित करण्यासाठी मदत करतात. परंतु ती योग्य वैद्यांकडे जाऊन तुमचं व्यवस्थित सगळं परीक्षण करून मग चालू करणं हे खरं तर खूप चांगलं आहे. ओव्हर द काउंटर डायरेक्ट दुकानात जाऊन कुठलीही औषधं घेऊन ट्राय करू नका, कारण तुम्हाला त्याची क्वांटिटी माहीत नसते, तुम्हाला किती डोस पाहिजे ते माहीत नसतं, किती लॉंग टर्मपर्यंत ते घ्यायचे हेही माहीत नसतं. त्यामुळे ओव्हर द काउंटर औषधं घेणे शक्यतो टाळा. जितकं शक्य आहे तेवढं लाईफस्टाईल चेंजेसकडे फोकस केला तरी सुद्धा तुम्ही तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स करू शकता, तुमची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करू शकता, तुमचं वेट लॉस करू शकता, हेअर फॉल थांबवू शकता. त्यामुळे मेन ज्या गोष्टी आहेत, आवश्यक गोष्टी आहेत त्या ह्या गोष्टी आहेत, ह्याच्यावरती फोकस करा. नंतरचा पार्ट जो आहे तो ट्रीटमेंटचा आहे. सो ट्रीटमेंट ही सेकंड पार्ट असणार आहे. फर्स्ट पार्ट हा तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलवरती फोकस करणं असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.